पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी पाहतोय आपण आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघाकडून. ड्राईव्ह केलाय, पहिला चेंडू आपण पाहिला, कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. खरं तर सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, दोनच फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा आपण पाहतोय मिड विकेटला. बाकी 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. रत्नदीप चौधरीनं मात्र ही पहिली धाव आराध्या स्पोर्ट्स वळवली संघाच्या धावफलकावर लावले. ऋषी चौधरी आता मात्र ऑन स्ट्राईक असेल. एज लागली होती आणि वॉट कॅच फ्लाइंग स्लीपला समोर झेपावत एक लो कॅच त्या ठिकाणी आदित्यनं टिपलाय. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. एक्झॅक्टली प्रेफर करण्यात आले, चेक केला जाईल ही कॅच फेअर कॅच आहे की नाही. परंतु जर झेल असेल तर वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट. एक चांगला झेल मात्र ठरू शकेल. परंतु पाहूया व्हॉट हॅपन ऑन दिस ग्राउंड. तिसरे पंच आहेत आत्माराम कोळी सर. आप्पा हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. ऋषी चौधरी पहिला चेंडू फेस करत होता. नॉट आउट इज द कॉल. तर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता अगदी समोर पुढ्यात, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता. आदित्यचा बाल बचावला असंच म्हणावं लागेल. प्रयत्न कमाल होता. दुसरी धाव धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चांगली सुरुवात केली साईश म्हात्रेनं. नामवंत प्रख्यात बॉलर आहे जासे टीमचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेमध्ये थांबवलाय त्या ठिकाणी, पण ती सिंगल मिळते. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा आल्यात. तुल्यबळ संघ, सगळे 24 संघ आपण पाहिले. अगदी असे संघ होते की सेम कॅटेगरी मधले आणि सगळे तुल्यबळ. त्यामुळे 24 मध्ये जरी आपण ड्रॉ केला असता, चिठ्ठ्या उडवल्या असत्या, तरी सुद्धा कोणाला काही हरकत आली नसती. कारण आजकालचं क्रिकेट असं झालंय की लॉट्स पडल्यानंतर हा नको आम्हाला, एंट्री मागे घेतात. हा संघ लागला तर तो नको आम्हाला, हा ठेवा. या गोष्टी घडत असतात. परंतु इकडे जे 24 संघ निवडले गेले ना, सॅल्यूट करेन मी आयोजकांना. आणि मजा आली खरं तर या संघांचं, सगळ्या संघांचं क्रिकेट पाहत असताना. नाहीतर आपल्याकडे हाय लेवल कॅटेगरी असते बऱ्याच वेळेला संघांची. एज लागली, बॉल पाठीमागे चाललाय, कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग राहिले. पहिल्या षटकामध्ये थोडंसं थांबवलंय ते साईश म्हात्रेनं. पहिला सामना काय जिंकला होता. खरं तर कुंडेबाळ संघाला चांगली संधी होती 5 ओव्हर्समध्ये 39 धावा बनवण्याची, परंतु त्या धावा दिल्या नव्हत्या. 27 वर थांबवला होता जासईनं कुंडेबाळ संघाला. हो, यावेळेस मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका. बॉल चालला शॉर्ट तडमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, डीप तडमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला चौकार आराध्या स्पोर्ट्स. शेवटच्या बॉलवर चौकार आला, अन्यथा चांगली बॉलिंग. तोही चेंडू आपण पाहिलं, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज लागल्यानंतर चौकार मिळाला होता. चांगली बॉलिंग केली पहिल्याच ओव्हरमध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मेघनाथ प्रतिष्ठान. जासईकडून कुणाल पाटील येतोय. सलामीची जोडी सुरक्षित आहेत. मगाशी आपण पाहिलं अगदी 7व्या क्रमांकावर मुकेश शेलटकरने येऊन पहिल्या मॅचमध्ये मारलेले ते 2 षटकार निर्णायक ठरले होते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे सध्याच्या घडीला आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघाची. दुसरं षटक, चला स्पीडअप करत राहा प्लीज. 2 मॅचेस आज एक्स्ट्रा आपल्याला खेळवायचे आहेत. बक्षीस समारंभ आज या स्पर्धेची 3री आणि अंतिम रात्र आहे. मेगा फायनल, द ग्रँड फिनाले.
फुल टॉस आहे, वळवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि बॉल चालला एक टप्प्याने जाईल सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. कुणालचं स्वागत केलं या चौकारानं. आजकाल सर्रासपणे अशा स्वरूपाचे फटके खेळले जातात. ऑफस्टंपच्या बाहेर जाणं, गुडघ्यावर बसणं आणि तिथून मात्र थोडासा फाईन लेग, लॉंग लेग या क्षेत्रामध्ये मात्र चौकार मारणं सध्याच्या घडीला फलंदाजांची खूबी झाले. हे फटके दिसायला सुद्धा तेवढेच आकर्षक वाटतात आपल्याला सगळ्यांनाच. कुणाल पाटील पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललंय बॉलला कबा पॉइंटला. दुसरी धाव. स्मार्ट क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा मिळाल्या. बऱ्याच वेळाला प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळायलाच पाहिजेत असं नाहीये. सिंगल डबल्सनं सुद्धा धावफलक हालता ठेवता येऊ शकेल आणि तेच करतोय सध्याच्या घडीला फलंदाज रत्नदीप. तेरा धावा धावफलकावर. हलकीशी अपील पाहायला मिळाली. त्या ठिकाणी अपील मात्र फेटाळण्यात आले. सिंगल मिळाली. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. चौदावर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 14 ऑन बोर्ड. ज्या अगोदर 2 सामने आपण पाहिले जिंकताना जीतू 11 शर्मा नेरे या संघानं या लढतीतील विजेता संघ तिसरा सामना त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. या अगोदर MMV धाकटीजोई पहिल्या रात्री सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. दुसऱ्या रात्री मीत 11 मोहो नशीब शेठ भोईर ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ क्वालिफाय झालाय. कनेक्टच प्रॉपर झाला नव्हता. शॉर्ट फाईनलीकडे चेंडू सरकलाय. 1 धाव येते. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 15वर. 15 ऑन बोर्ड. कुणाल पाटील पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि तदनंतर मात्र चांगली बॉलिंग करत असताना सध्याच्या घडीला अचूक टप्प्यावर मात्र त्याचे चेंडू पडतात. फुल टॉस आहे. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप होतं त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आणि 1+2 अशा 3 धाबा प्राप्त होतील. आराध्या स्पोर्ट्स वळवली संघाला. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल मिळणार आहे. वास्ट हाईट भीमर कॉल करण्यात आलाय पंचांकडून. कुणाल पाटीलला दंडित केलंय आणि या 3 धावेनं टोटल 18वर. 18 ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल आहे आणि तो खेळण्याची संधी मात्र रत्नदीप चौधरीकडे आहे. फ्रीडच्या बॉलवर बरंच काही घडू शकतो. कारण फ्रीडचा बॉल म्हटला की मुक्तपणे खेळणं, कारण या बॉलवर फार कमी चान्सेस आहेत तुम्हाला बाद करण्याचे. आपल्याकडे लोकप्रिय पद्धत आहे ती रनआउट. हो, आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र खोलात टाकला होता. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता रत्नदीपनं, परंतु त्यामध्ये यश आलेलं नाहीये. काय हाताळलाय फ्रीडचा बॉल. सुंदर डॉट बॉल. हो, पुढे येऊन अगदी हलक्या हाताने आपण पाहिलं तर फक्त थोडस प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये दिसला. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीच सातत्याने गावातील कुठलाही कार्यक्रम असो, आज आपण पाहिलं तर अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईतच आहेत. आणि म्हणूनच आदरणीय सन्माननीय संदेश अनिल ठाकूर विनंती असेल की नक्कीच आपलं शुभागमन आम्हाला या समालोचन कक्षेमध्ये अपेक्षित आहे. या आपण कुठे असाल तर लगेचच येऊन आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी अंकुशजी म्हात्रे वळवणी, अर्थात या ठिकाणी सुजित ठाकूर
यांचे आपण पाहिलं तर मला वाटतं सासरे आहेत. विनंती असेल त्यांना सुद्धा की आपण सुद्धा यायचं आहे. अंकुश म्हात्रे आणखी बाबा आपण या आणि आपलं यथोचित मानसन्मान आपण स्वीकारायचं आहे. जाऊया जिथं सामना आपण पाहिला तर अप्रतिम अगदी बिग फाईट आपल्याला अनुभवाला मिळतोय. जासई विपक्ष या ठिकाणी आणखीच आपण पाहतोय वलवडी यांच्या दरम्यान. 19 धावात 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर संयम मात्रे येतोय. दोनही सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत. 4 ओव्हर्समध्ये निदान 40च्या आसपास पोहोचावं लागेल. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जी बाईक आहे, पहिल्या 3 मॅचेसमध्ये जो परफॉर्मन्स तुम्ही द्याल त्याच आधारावर मात्र बाईक दिली जाणार आहे. त्यामुळं 3 मॅच नंतर कोणतीही नंतर कितीही तुम्ही सेंचुरी मारा, हाफ सेंचुरी मारा, ते गुण धरले जाणार नाहीत. बरेचसे प्रकार घडतात आणि एक चांगला निर्णय आयोजकांच्या वतीनं आणि निर्णय अगदी पहिल्या मॅचपासून आपण सांगत आलोय. पहिल्या रात्री आपण पाहिलं तर प्रबळ दावेदार जो धाकटीजुईचा रोहित करत, कारण त्याने एक अर्धशतक केलं होतं एका मॅचमध्ये. करत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिली. एक निर्दोष गरज चिरल्याच्या आणि त्यानंतर धाकटीजुईच्या रोहित गरजनं अर्धशतक ठोकलं होतं. कडकडाचा प्रयत्न, कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा फुटवरचा अभाव जाणवला. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. फलंदाज दोनही सेफ आहेत, परंतु कुठेतरी आता थोडंसं एनर्जेटिक खेळ करावा लागेल. बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र जास्तीत जास्त 1 धाव येऊ शकते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि रायगड भूषण सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक नितेश पंडित सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या रात्री खरं तर संपूर्ण रात्र अनेक पाहुण्यांचा सत्कार, संपूर्ण स्टेज खचाखच भरलेला होता. हा फटका इकडे मात्र पाहूया, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. राजा राठोडनं टिपला झेल, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, ब्रेक थ्रू दिलाय तो संयम मात्रेनं. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सन्माननीय चंद्रशंकर पाटील अर्थात भाऊजी या आपण या ठिकाणी आपलं सरचे स्वागत आहे. बरोबर आमचा कॅमेरा तुमच्याकडे गेलेला आहे. आदरणीय सन्माननीय चंद्रशंकर पाटील आणि तदनंतर संदेश अनिल ठाकूर, संचित इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. मित्रांनो, गावामध्ये अगदी मॅचेस असतात ना, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच स्पोर्ट्स सायकल असतील, बरेचसे अगदी प्राईज असतील ज्यांच्या माध्यमातून दिलं जातोय, असे संचित इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदेश अनिल ठाकूर. तदनंतर अंकुशजी म्हात्रे, आमच्या सुजित ठाकूर यांची सासरी बुवा, यांना सुद्धा विनंती केली जातो की या आपलं शुभागमन आम्हाला समालोचन कक्षामध्ये अपेक्षित आहेत. पंचांकडे एक कॉलर माईक द्यावा लागेल. स्प्रे हवाय, कळालं आम्हाला. थोडीशी दुखापत झाले खेळाडूला. बघाशी कदाचित फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता संयमनं आणि त्याचमुळे तो चेंडू लागला असावा. चला, रिलीफ स्प्रे, थोडासा रिलीफ मिळाला असेल त्याला सुद्धा. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिला धक्का लागल्यानंतर विशाल चिंदरडकर मैदानामध्ये आलाय. काय खेळला होता मागच्या मॅच मध्ये. लोअरफुल टॉस बॉल, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि कदाचित रिलॅक्स मोड मध्ये होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागेल. आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली टीमला.
रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहरा गमावलाय. 2 फलंदाज बाद झालेत. मघाशी 7व्या क्रमांकावर जाणारा मुकेश शेलटकर आता मात्र 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. स्ट्रेंथ आहे, बॅटिंग ऑर्डर खरं तर स्ट्रेंथ आहे या संघाची. रत्नदीप चौधरी, विशाल चिंध्रणकर बाद झाला. ऋषी एका बाजूला मुकेश शेलटकर. मुकेश शेलटकरनं मागच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन ते 2 षटकार, त्या 2 षटकारानं तारलं होतं खरं तर. पाहूया समोर गोलंदाज संयम मात्रे. चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. टिचून बॉलिंग कमबॅक केलं या ओव्हरमध्ये जासे संघानं. ओ यावेळेस आल्या हा स्ट्रोक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक टप्पा पडल्यानंतर बॉल पहा त्या ठिकाणी फ्लाय झाला होता. उंच उडी मारत साईशनं बॉलला आतमध्ये ढकललंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामुळे इकडे बाउंड्री जाता जाता राहिली. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल 4. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आराध्या स्पोर्ट्स वळवली संघाची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावर. स्प्रे हवाय पुन्हा. संयोजकांना विनंती आहे स्प्रे अंपायर्सकडे देऊन ठेवा. अंपायर्सकडेच द्या आता. चला थोडंसं व्यत्यय पुन्हा एकदा. जास्त इंजरीज पाहिलेत आपण या इनिंग मध्ये. 23 धावा झाल्यात. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्यात आणि त्याचमुळे आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. इकडे स्कोर निर्धारित करावा लागेल. टार्गेट तुम्हाला निश्चित करण्याची गरज आता मात्र आहे. मुकेश शेलटकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. दोघांना मात्र लढावं लागेल या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 चान्सेस, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हॅलो, पंचांना विनंती असेल की जास्त टाइम घेऊ नका प्लीज. तुम्ही तंबी द्या खेळाडूंना. सर्वांचा खेळ नक्कीच वेळ वाचवायचा आहे. पहिलाच बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जास्त उंच गेलाय. फाईन लेगला संधी आहे. जेल टी फ्लाय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय. 23 या धावसंख्येवर 3रा धक्का लागलाय. फलंदाज मुकेश शेलटकर मैदानाच्या बाहेर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या. निदान तेवढ्याच धावा यायला हव्या होत्या. कुठेतरी 35, 38, 40 ही धावसंख्या करणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला असं बिलकुल चित्र नाहीये. परंतु निदान 30+ धावा कराव्या लागतील जर या मॅचमध्ये लढायचं असेल तर. कारण या मैदानावर लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याचशा डिफेंड झाल्यात आणि त्याचमुळे वळवली संघाला हा विचार करायला हवा. आता मात्र येणाऱ्या 5 बॉलमध्ये एखादा मोठा फटका, अन्य 4 चेंडूंवरती सिंगल डबल जरी आल्या तरी सुद्धा 8-10 धावा नक्कीच पदरात पाडून घेऊ शकतो हा संघ आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांना पावलं टाकावी लागतील. चांगली बॉलिंग झाली, खास करून संयम मात्रेनं जी बॉलिंग केली त्याचमुळे थोडासा मी तर म्हणेन बेसाबत असणारा वळवली संघ आता सध्याच्या घडीला खडबडून जागा झाला असेल.
प्रमोद मडवी पुन्हा एकदा टॉट पॉल निर्धाव चेंडूची सांगता धावा येताना दिसत नाहीयेत आता मात्र वळवली संघासाठी मागचे काही चेंडू पाहिले ना आपण जवळजवळ मागच्या 10 चेंडू आपण पाहिले असतील ना तर मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 5च धावा आल्यात इकडे चुकलंय वळवली संघाचं शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत प्रमोद मडवी टावकुराताचा फलंदाज पार्थ पालेकरला मात्र बढती देण्यात आले कारण लेफ्टी बॅटर आहे ओ स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहूया क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगलच मिळेल थोडी रिस्क घ्यावी लागेल कारण या मॅच मध्ये एक एक धाव सिंगलचं डबल मध्ये कसं रूपांतर करता येईल हे सुद्धा पाहावं लागेल धाव संख्या 24 या आकड्यावर 24 परवा 4 ओव्हरमध्ये 30चा सामना मात्र वाचवला होता आणि आयटीत प्रवेश केला होता धाकटी जुई संघानं अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत एखादी बाउंड्री जरूर 30च्या आसपास नेऊ शकेल प्रमोदचा हा बॉल उंचावरून पाठवला हवाई सफर करण्यासाठी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय ऋषीच्या बॅटमधून षटकार च्या मदतीनं अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला ऋषीच्या बॅटमधून प्रमोद मडवी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना याही वेळेला उंचावरून हा स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला झेल टिपलाय राजा राठोडनं फलंदाज बाद होईल ऋषी चौधरी बॅक टू द डगआउट बॉल इकडे मात्र निर्धाव आलाय आणि पहिलं सत्र समाप्त पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या त्या आराध्य स्पोर्ट्स क्लब वळवली संघानं 30 धावा 31 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 31 रिक्वायर्ड विन दिस मॅच फॉर जासे टीम थोडंसं माफक असं आव्हान आहे परंतु पाहूया या आव्हानासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो पहिल्या रात्री आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेस आर्यन चिर्ले आणि त्यांच्या विरोधामध्ये एमएमव्ही धाकटी जुई 30 धावांचा सामना झाला होता आणि 31 धावांचं लक्ष होतं चिर्ले संघासमोर परंतु ते काढू दिलं नव्हतं धाकटी जुई संघानं आणि तशीच एक मॅच मात्र पाहायला मिळणार का नक्कीच सर कारण पैसा वसूल मॅच अगदी ती आपण पाहिली त्या पहिल्या राजनीमध्ये त्यानंतर जाऊया अगदी मान्यवरांच्या स्वागताकडे या ठिकाणी विनंती असेल आमचे चंद्रभाऊजी यांना की या आपण आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे खास करून आपण पाहिलं तर गावातील कुठलाही कार्यक्रम असला की अगदी ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभत असते मग शिवजयंतीचा कार्यक्रम असेल कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा लग्न सोहळा असेल ज्यांची उपस्थिती पाहायला मिळतोय असे आदरणीय सन्माननीय चंद्रशंकर पाटील यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे तदनंतर संचित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदेश अनिल ठाकूर आणि तदनंतर आमच्या सुजित दादांचे सासरे या ठिकाणी अंकुश म्हात्रे वळवली आणि त्यांना सुद्धा विनंती केली जातोय की या आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे मित्रांनो अगदी पाहिलं ना या ठिकाणी क्रिकेटचे चाहते कसे असावे मग या ठिकाणी अनेक क्रिकेटचे चाहते आहेत की नेताजी ठाकूर असतील किंवा आज आपण पाहतोय
राजाराम जनार्दन ठाकूर असतील. अगदी आज या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि म्हणूनच आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून अगदी बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली आणि मिळतोय, मग सदानंद विष्णू ठाकूर असतील की लगातार 3 षटकार, एका नक्कीच षटकामध्ये तर रोख रक्कम 1,000 रुपये. तसेच तदनंतर आपण पाहिलं षटकार हॅट्रिक आणि त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाची धनराशी. अर्थात आपण पाहिलं तर धुतुम गाभातील एक बुलंद असा आवाज आपण पाहिलं तर उदयमुख चेहरा सचिन अमृत अरुण ठाकूर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपये. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुचिता प्रेमनाथ ठाकूर या धुतुम गाभातील विद्यमान सरपंच आणखीच त्यांचे यजमान प्रेमनाथ आनंद ठाकूर यांच्याकडनं आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक असेल किंवा विकेट हॅट्रिक, त्यांच्यासाठी रोख रक्कम 1,000 रुपये. अगदी अकाउंट या ठिकाणी पाहिलं तर आणखीच ATM ओपन केलेलं आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट, जिथं पाहिलं तर 31 धावांचं टार्गेट सेट करत असताना लगेचच सलामीची जोडी जासी संघाच्या माध्यमातून आपण लगेचच पाठवायचे आहे. साईश म्हात्रे आपण पाहिलं तर आज व्यावसायिक खेळ खेळत असताना काल बिग बॅश मध्ये सुद्धा त्यांना पाहिलं. आणि नक्कीच आज या ठिकाणी विनंती असेल जासई गावातील एक आपण पाहिला तर बलदंड देह म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिला जातोय भूषणजी म्हात्रे, आपण या आणि आपल्या यथोचित मानसन्मान घ्यायचा आहे. कारण जासे गावचे विद्यमान सदस्य आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक जबरदस्त रायझिंग स्टार म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय भूषण म्हात्रे. जाऊया तदनंतर येणारे चेंडू आहेत या ठिकाणी 24 चेंडू आणि 31 धावा. आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय गोड आवाज पलसपे गावचा. अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम अगदी मातृभाषेवरती ज्यांचं प्रभुत्व दीपकजी पाटील आणि तदनंतर त्यांच्या समवेत या ठिकाणी बेलवली गावचा एक आवाज दिनेशजी पाटील सर. तदनंतर आणखीच विनंती असेल या ठिकाणी की आज या ठिकाणी 3 दिवसाच्या रजनीमध्ये काय जबरदस्त आवाज. दीपक सरांना विनंती करीन की या आपण यायचं आहे आणि आपला यथोचित मानसन्मान मी प्रेमनाथजींना विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ असते आणखीच आल्यानंतर आपण यायचं आहे आणि त्यांना यथोचित मान सन्मानित करायचं आहे. तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर आमचे गुरुवर्य या ठिकाणी आज रायगड भूषण नव्हे तर आज ज्यांना आणखीच आपण पाहिलं तर पुढील अगदी महाराष्ट्र भूषण सुद्धा मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. चोवीस चेंडू 31 धावा. तदनंतर जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी बेलवडी गावचा एक अप्रतिम अगदी दर्जेदार आवाज दिनेशजी पाटील सरांकडे. धन्यवाद आदरणीय श्याम ठाकूर सर. त्याचबरोबर आपल्या अमोघ वाणीतून अनेक वर्षापासून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे शिववाक्य निवेदक सगळ्या जी पदं आहेत ना वक्तृत्वाची ते आदरणीय नितेजी पंडित सर, रायगड भूषण, द्रोणगिरी भूषण ही सगळी पदं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण मिळेल यातील मात्र शंका नाही. काम तेवढं राहिलं आहे उत्तम. त्या आदर्श माणसाला सुद्धा आमचा सलाम. सरचे स्वागत सर आपलंही. तर वळूया या सामन्याकडे. 24 चेंडूमध्ये 31 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान दीपक सरांनी सांगितलं की वाटायला सोपं वाटतं, परंतु मध्यरात्रीला हे आव्हानं अवघड बनत जातात. काळ्याकुट्ट अंधाराला दूर सारत जगासाठी प्रकाश शोधायला निघालेल्या त्या माणसांनी मिळवलेल्या वाटाच त्यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगत असतात. त्या धावांपासून आपलं अंतर कमी केलं जाईल की गोलंदाजीच्या आधारावर या सामना वाचवला जाईल. त्या काळाकुट्ट अंधारातून कोणता संघ मार्ग काढत G211 नेरे संघाच्या विरोधात खेळेल आणि त्यानंतर मात्र सुपर 3 मध्ये जाईल आणि मग मात्र धावायची रेस इथे पाहायला मिळेल आणि मग फाट्या का पाट्या तेही पाहता येईल. इथे पाहूया आपण 24 चेंडू 31 धावा. लेट्स प्ले. सामना सुरू होते. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज ऋषी चौधरी. सुरेख फटका. काय स्टॉप केलाय कव्हरला. अफलातून स्टॉप. अतिशय दर्जेदार फटका जरूर होता शाहीस मात्रेचा, पण तेवढ्या सक्षमतेनं रोखला. 1 रन्स कंप्लीट केली पहिल्या चेंडूवर. धावांचं अंतर सोपं आहे, पण या मैदानानं मध्यरात्रीला धावा वाचवल्यात. याच मैदानावरती 102 धावा साई संघानं उभा केल्या, परंतु पुढच्या सामन्यामध्ये तो संघ फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
प्रत्येक मोकळचा कालच्या रात्रीतला काय बहारदार खेळ राहिलाय. परफेक्ट ऑलराऊंडर, 5 विकेट्स त्याने कमावल्या, धावाही चांगल्या ठोकल्या. पण तो संघ मात्र स्पर्धेतून बाहेर झाला आणि मित 11 मोह संघानं मात्र बाजी मारली. फटका चांगलाय, कमालीचा फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेचलाय. सरळ जयदीप मात्र मात्र दाखवतोय चौकार. चौधरीवर हल्ला झालाय. इथे मात्र 5 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेत, कारण 31 धावांचं टार्गेट सेट आहे. धावांचं आव्हान तसं फार मोठं नाही आहे, परंतु इथे चांगली फलंदाजी सुरू आहे पहिल्या 2 चेंडूमध्ये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ऋषीने पहिल्या 4 चेंडूवर मार जरूर खाला, त्यानंतर तो सामना वाचवला. मी म्हटलं होतं पहिल्या 4 चेंडूवर मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. खराब कामगिरी झाल्यानंतर 2 चेंडू 2 विकेट घेतल्या. इथेही पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 5 आणि लगेच चौकार लगावणाऱ्या जयदीप मात्रेला मात्र परतवलाय. बॅक टू पॅव्हिलियन. चला जाऊया. अगदी आपण पाहिलं तर आज या 3 रजनीमध्ये काय जबरदस्त, अगदी ज्यांच्या वाणीतून सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे दीपक दादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहेच 3 रजनीमध्ये. विनंती असेल प्रेमनाथजींना की नक्कीच आपल्या पवित्र शुभ असते त्यांना या ठिकाणी सन्मान करण्यासाठी यायचा आहे. आदरणीय सन्माननीय पलसपे गावातील एक बुलंद आवाज आणि जास्तीत जास्त 2025च नव्हे तर आज आपण पाहतो की बरेच वर्ष अगदी ज्यांना जास्त टीमा अगदी TRP आहेत असे एक बुलंद आवाज मराठीतील. आणि तदनंतर आपण पाहिलं तर माझ्या संपूर्ण या 3 रजनीमध्ये ज्यांनी प्रेक्षकांना अगदी ज्यांच्या आवाजातून भुरळ पाडली असे या ठिकाणी पलसपे गावातील दीपक पाटील सर. खऱ्या अर्थानं विचार केला ना श्याम ठाकूर सर, तर LIC मधलं हे सगळ्यात मोठं नाव. अगदी पनवेलपासून ठाणे, डहाणू, रत्नागिरीपर्यंत ज्या माणसाचा बोलबाला राहील, LIC मधला नक्कीच कोकण विभागाचे सेक्रेटरी म्हणून आत्ताच नवनिर्वाचित नियुक्ती त्यांना मिळाली आहे, ते दीपक पाटील सर. LIC जिंदगी के बाद और जिंदगी के साथ भी. नक्कीच दीपक सर, नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला त्या कार्यासाठी नक्कीच आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा असेल. जाऊया बॅक टू क्रिकेट. मिलन शेठ घरत आणि अनुपजी पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3000ची बक्षीस दिली जाईल. मित्रांनो, ही स्पर्धा पाहिली आपण आणि या स्पर्धेमध्ये ना कोणत्याही संघाच्या खेळाडूला नामी संधी आहे. मग आमचे सचिन शेठ ठाकूर साहेब असतील, माजी उपसरपंच, त्याच्याकडून तब्बल 3000ची बक्षीस, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट्स, अप्रतिम कामगिरी. एवढी सुंदर स्पर्धा आणि सुंदर स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स सुंदर करताना दाखवतोय हा 40 मात्र षटकार. एक विकेट नंतर मात्र लगेचच 40 मात्रेनं विचार नाही केला आणि ऋषी चौधरीवर दाखवला प्रहार, ठोकला. स्क्वेअरलेच्या डोक्यावरून षटकार. धावांचं आव्हान आणखीन कमी करण्याचा प्रयत्न. विजयरथावर लवकर आरूढ होण्याची ही संधी होती जरूर, परंतु ऋषी चौधरी ही कच्च्या गुरुचा चेलाच नाहीये. एक चांगला फटका त्याला दाखवला की पुढच्या चेंडूवर तो लगेच विकेट्स कमावतो. मगाशी पाहिला पण एक चौकार दाखवला जयदीपनं, लगेचच त्याला बाद केला आणि इथे मात्र एक षटकार दाखवला 40 मात्रेनं, त्याचीही दांडी केली गुल. अठरा बॉल्स आणि 19 धावांची गरज राहिली आहे. आता मात्र स्वर्गीय मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर, परंतु 19च्या आत रोखावं लागेल.
जर सामना जिंकायचा असेल अर्ध्या स्पोर्ट्स वलवडी संघाला तर मात्र धावा रोखाव्या लागतील. एकाला रोखायचे आहेत तर एकाला जमवायचे आहेत. एकानं धावा दिलेत त्या वसूल करायचे आहेत तर एकानं धावा जमवल्यात त्या वाचवायचे आहेत. आयुष्यामध्ये कमावलेला पैसा जर तुम्ही सेव्हिंग करून वाचवला ना तर आयुष्यामध्ये यशस्वी होता. आणि जर का आयुष्यामध्ये कमावलेला पैसा जर तुम्ही उडवला ना तर गरिबी आली म्हणून समजा. मग ती मनाचीही असेल आणि पैशांची. त्याच्यामुळे इथे जमवणं आणि गमवणं यामधलं संगीत म्हणजेच क्रिकेट. त्या संगीतामध्ये उत्तम सूर लगावत कोणताच संघ आणखीन एक स्टेप पुढे जाईल. स्ट्राईकर फलंदाज असेल तो म्हणजेच भूषण म्हात्रे तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे कुणाल पाटील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रत्नदीप चौधरी. भरधाव वेगानं हा चेंडू भरधाव वेगानं. सामना जरी जवळ असेल ना तरी भूषणला क्रीजर उभं राहायला लागेल. कारण हा सामना इतका सहज मुकेश शेलरकर आणि टीम सोडणारी नाही आहे. कित्येक मैदानात गाजवणारी ही टीम आहे. एकाच दिवसामध्ये 3 ठिकाणी सुपर 12ला जाणारे सत्य संघ आहे. त्याच्यामुळे या संघामध्ये दम अजिबात नाही आहे. लक्ष फक्त जिंकणं. त्याच्यामुळे सतत जिंकणारा संघ आहे वळवली. त्याच्यामुळे तो इतक्या लवकर हार मारणार नाही आहे. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं भूषण म्हात्रेला या सामन्यामध्ये कमाल दाखवावी लागेल. फटका हा फसला. दीपक सर मी नेमकं तेच सांगत होतो वारंवार की भूषण म्हात्रेला या सामन्यामध्ये तग धरून उभा राहावं लागेल. परंतु भूषण म्हात्रे सुद्धा आपल्यावरचा काबू आपा खो गया आणि इथे मात्र त्यांना मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मिड विकेटला झेल देत तोही परतला. विनीत म्हात्रे नवीन फलंदाज. खऱ्या अर्थानं मी वारंवार सांगितलं कांचन पालकर सर की भूषण म्हात्रेला क्रीजर उभं राहावं लागेल. संघ इतका सोपा नाही की तो सहज सामना सोडेल. धावा कमी की धावा जास्त त्यांनी कधीच मोजल्या नाही. गोलंदाजी हा त्यांचा मुख्य स्ट्रॉंग झोन राहिला आहे वलवडी संघाचा. त्याच्यामुळे पनवेल विभागातील वाईट बॉल परंतु पंच मात्र वळतील लगेचच. फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू मात्र येतोय. वाईडला चॅलेंज केलंय. इकडे मात्र पाहिलं जाईल. आत्मारामजी कोळी सर कोंबडभुजे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. स्वप्नील मांडवकर नेरे सागर मांडवकर यांचे बंधुराज यांच्याकडून मात्र नेरे संघाला शुभेच्छा येत आहेत. AR एंटरप्राइजेस अँड स्वराज एंटरप्राइजेसचे सेट आदरणीय अनुप शेठ पाटील मिलन शेठ घरत यांच्याकडून 6 हॅट्रिकसाठी आता मात्र 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 6,000ची बक्षीस दिली जाईल. 6,000 रुपये. मित्रांनो सलग 3 षटकार मारा आणि पैशाची बरसात होईल तुमच्यावर. परंतु ATM मधून आपले स्वतःचे पैसे काढण्यासाठी जर पिनकोड हवा असेल तर इतरांचे मान्यवरांचे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावे लागेल. तोच तुमचा पिनकोड असेल. तो पिनकोड कसा राहील? लाडक्या बहिणीचे 4 हप्ते इथे पैसे काउंट केले. गोलंदाजी पहा, कमालीची गोलंदाजी होतीये. 18 चेंडूवर 19 धावांची गरज होती. आता मात्र ते समीकरण बदललं जाईल
आणि समीकरण राहील 14 बॉल्स आणि 18 धावा. मी पहिल्यापासून सांगत होतो भूषण मात्रेला क्रीजवर उभं राहणं अतिशय गरजेचंच होतं, परंतु तोही उभा राहू शकला नाही. सिंगल डबलवर भर देत सामना पुढे 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 चालवायचा होता. मुख्य सेलरकर अँड टीम आता मात्र जुनं ते सोनं आणि नवंही हवं, जुनं आणि नव्याचं कॉम्बिनेशन साधणारी वलवली टीम मात्र मंत्रमुग्ध करते. रत्नदीप चौधरी टॅपिंग क्रिकेट हीच महत्वाची राहिली आहे. सिंगल रन्स मात्र ते घेतली जाईल आणि बोर्डवर धावा लागतील, त्या म्हणजे 3 बाद 14 धावा. आता 13 चेंडू शिल्लक असतील, जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 13 चेंडू 17 धावा हे आव्हान अवघड बनवलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात ड्रॉबॅक राहिलाय. सिंगल रन्सला महत्वच नाहीये, फक्त षटकार लगवायचा हे एकमेव ध्येय राहिलाय. षटकार आणि चौकाराने भाषा बोलली जाते आणि त्याच्यामुळे सिंगल डबलवर भर न देता सामने मात्र गमावले जात आहेत. नितेश पंडित सर आम्ही किती वेळा जवळून पाहिलाय. 70-80 धावांचा पाठलाग सहज होतो, परंतु 24 बॉलमध्ये 30 धावांचा पाठलाग करताना नाकी 9 येतो. 5 षटकामध्ये 70 धावा असतील तर 65 धावा 4 षटकामध्ये वसूलही केल्या जात आहेत, परंतु अंतिम षटकामध्ये राहणाऱ्या 5 धावापासून सामना वंचित राहिलाय. अशाच प्रकारची फलंदाजी राहिली तर मात्र अडचणीमध्ये येईल जास्त संघ. हे षटक राहिलं निर्णायक. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2 आणि त्याच्यामुळेच 12 चेंडू आणि 17 धावांचं गणित. 12 चेंडू 17 धावा. ग्रामीण क्रिकेटमध्ये सिंगलला महत्वच नाहीये. आजकाल सगळ्या मुलांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे. आजकाल सगळ्या मंडळांना फक्त बंडल्स मोजायचे आहेत. आजकाल 100 रुपयाची नोट ठेवली नाही, 200 रुपये घालवले, 500ची नोटशिवाय मुलं हात घालत नाहीत. आणि असाच क्रिकेटमध्येही आलं. क्रिकेटमध्येही असं वाटायला लागलं, षटकार मारा त्याचा रील्स बनवा आणि स्टेटसला ठेवा. ते रील्स आमची तीही पाहिल आणि आमची सगळी मंडळीही पाहिल, पण सामना गमावला तुम्ही कधी ठेवलाच नाही. एकदा सामना नव्हे ते एकदा टुर्नामेंट जिंका आणि मग रील्स बनवा आणि मग ते स्टेटसला ठेवा. त्यासारखा आनंद दुसरा कोणी नाही. तुमच्या एका षटकारानं सामना गमावला हे खाली लिहायला विसरू नका कधी. षटकार मारा, रील्स बनवा आणि खाली लिहा, मी खूप छान षटकार मारला होता परंतु सामना गमावला. हेही दारिष्ट्य राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटमध्ये सिंगल डबलला भर देणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटची अवस्था पाहिली, आपलीच नव्हे तर भारताचीही अवस्था पाहिली भारतीय टीमची. 2020 सारखे 150च्या आत कित्येक वेळा आता ऑल आऊट झाले. ही सगळ्यात मोठी शोकांतिका, कारण 2020चा गेम इथेही तसंच काहीसं होत आहे. कमी धावा असल्या की सामने पराभूत होताना पाहिलंय. मोठ्या धावांचा पाठलाग जरूर होतो, छोट्या धावा त्रास देत आहेत. छोट्या धावा त्रास देत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावाच वाचवतील. या धावा मागण्या ठरतील वलवडी संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर मनीष पाटील. पहिला चेंडू वाईट. मागच्या सामन्यात सुद्धा पहिला चेंडू त्याने वाईटच टाकला होता आणि इथेही वाईट टाकला जातोय. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांचं गरज. कुमार दिनेश प्रकाश एरकर, अध्यक्ष माता जरीमारी सामाजिक संस्था दासई यांच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दिनेशजी एरकर सर, तुमचे विशेष कौतुक. बॅटची कडा लागली जाते, क्षेत्ररक्षण कमालीचं होत आहे, फेकी होतीये जरूर. फर्स्ट स्लिपमध्ये चांगला चेंडूला पकडला अजिंक्यनं. धाव मात्र मिळते, तरीही एक धाव विजयाच्या समीप नेईल. या षटकामध्ये धावा किती येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील, हे गणित फक्त हेच समीकरण सांगेल, हेच षटक सांगेल. त्यासाठी या 2 फलंदाजांना मात्र गरज आहे चांगल्या धावांची. विनीत म्हात्रे आणि कुणाल पाटील ऑन स्ट्राईक. 11 बॉल्स आणि 15 धावांची गरज. 11 बॉल 15 धावा. काय सामना बनलाय. सुरुवात तर झकास केली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर विचार करणं गरजेचं होतं की सामना आपल्या बाजूनं आलाय. रत्नदीपवर प्रहारच्या ऐवजी सिंगल डबलनं भर दिला असता, परंतु अजून कोणी जिंकलं नाही आणि अजून कोणी हरलं नाहीये. इथून दोघांनाही नामी संधी आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. दूरवरून चेंडू आणि फलीमधला कोणताही कॉन्टॅक्ट नाही. जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती नाही.
पराये लोगों से शिकायत क्या करना, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं, चुभतायत. इथे मात्र त्रास होतोय जाणवतोय. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी आणि शानदार राहण्यासाठी हा संघर्ष जारी आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. हलक्या हाताने टाकलेला चेंडू अखेरकार लेफ्ट केला, तो मात्र आला वाईड. मनीष पाटीलचा हा चेंडू आलाय खराब. एक्स्ट्रा रन मात्र मिळतीये आणि एक्स्ट्रा रन आता गणित बदललं जाईल. चेंडू वरतील ते म्हणजे 10 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 10 बॉल्स 14 धावा. अंतर दूर नाहीचे. अंतिम षटकापर्यंत सामना रंगेला तील मात्र शंका नाही आहे. परंतु या षटकामध्ये मनीष पाटील काय कमाल करेल की विनीत मात्रे आणि कुणाल पाटील या सामन्याला कलाटणी देतील. मुकेश सेदरकरनं आवाज दिलाय. इतका सहज सामना सोडणारा फटका नाहीये. परंतु एका बाजूला एक मोठा फटक्यानं सामन्याला सहज कलाटणी दिली जाईल. एक मोठा फटका त्रासदायक ठरणार. चेंडू राहिला हवेत. झेल मात्र टिपला जातोय. कुणाल पाटील डिपार्ट. कुणाल पालेकरनं मात्र टिपला हा झेल आणि फलंदाज बाद झाला कुणाल पाटील. मार्केट कोण गाजवेल या मानाच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे कोण टाकेल. 31 धावा बोर्डवर होते. 31 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करायचा होता. जासई संघ या धावांचा पाठलाग सहज करेल असं वाटत असताना मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. सुरुवात झकास केली शाहीस मात्रेनं. जयदीपनं पहिला चौका ठोकला. शाहीसनं षटकार ठोकला. 12 धावा लुटल्या. त्यानंतर दोघेही परतले. त्यानंतर मात्र रत्नदीपचा बोलबाला राहिला आणि मनीष आता मात्र रोखून धरतोय. नवीन फलंदाज प्रक्षित ही बाद होतोय. एका पाठोपाठ एक लागोपाठ फलंदाज परत आहेत. नेमकं काय घडलंय. मी अगोदरही सांगितलं होतं की वळवणी संघ हा सामना इतका सहज सोडणारच नाहीये. त्याच्यामुळे मात्र जासई संघ इथे आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. की फलंदाज आदित्य घरात ते रोखेल. जासई संघाचा बाहुबली. परंतु आता मात्र बाहुबलीची गरज आहे की छोट्या फटक्यांची. छोटा की मोठा विकेट हॅट्रिक मिळेल, पैसा मिळेल की सामन्याला कलाटणी देणारा मोठा फटका येईल. गरज आहे 8 चेंडू 14 धावा. सेफ सेफ सेफ. सुंदर सुंदर. या फटक्यानं 4000चा पाणी केलंय गोलंदाजाचा. त्यालाही वाटलं असेल की 4000 गेले रे गेले. परंतु इथे 1 रन्स मात्र मिळतीये आणि एका रन्सनं 7 चेंडू आणि 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. सामना दोन्ही संघांकडे अजूनही आहे. आपल्या परीनं ताकदीची गोलंदाजी दाखवली आराध्य स्पोर्ट्स वळवली संघानं. तर एका बाजूला मात्र स्वर्गीय मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासई संघ 31 धावांचा पाठलाग करताना झगडताना पाहिला. मनीष स्ट्राईकवर असेल.
विनीत. स्ट्रायकर मात्र आदित्य. विनीतचा हा फटका फसला. पुन्हा एकदा लाजवाब झेल आशिष पाटील टिपतोय आणि आणखीन एका चांगल्या खेळाडूचा संपतोय खेळ. अप्रतिम कमबॅक. मनीष पाटीलनं कमालीचं षटक हात धरलंय. हे आव्हान आणखीन अवघड बनवलं. आता मात्र आव्हान राहील 6 चेंडू आणि 13 धावा. ते एकूण फलंदाज बाद झाले ते तब्बल 6. अठरा बॉलमध्ये 19 धावांची गरज होईल नितेश पंडित सर. 18 बॉलमध्ये 19, नंतर 17ला 19, 16ला 19, 15ला 18, 14ला 18, 13ला 17, 12ला 17, 12ला 16, 12ला 15, 10ला 15, 10ला 14, 9 14, 8 14, 7 13 आणि 6 13. सिंगल रन घ्यायचीच नाहीये. फिल्डिंग सजवायची आहे. एका पाठोपाठ एक. फलंदाजानं पूर्वी रॉकेलला लाईन लागायची ना तशी लाईन लावले. तू चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज परतत राहिले. सिंगल डबलला धाव नाही. मी मगाशी सांगितलं क्रमांक 2चा फलंदाज जेव्हा बाद झाला भूषण मात्रे, बाद होण्याच्या अगोदरही भूषण सांगितलं होतं क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे. ते राहता आलं नाही आणि वळवळीत संघानं भूषण परतल्यानंतर जो काही गिअर बदल सहा बॉल 13 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुयोग म्हात्रे. मागच्या सामन्याचा सामनावीर सुयोग म्हात्रे ज्याच्या वडिलांना वल्लवली गावचं एकेकाने नाव गाजवलं. त्या वडिलांचा नाव गाजवताना सुयोग म्हात्रेला पाहतो. पहिला बॉल. एक्स्ट्राची रन बहाल केली जातीये. 6 बॉल 12. आपल्या वडिलांनी जे वाढवलं ना तो आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करा. मग तो मान सन्मान असेल, आत्मसंपत्ती. तो सुयोग मात्र करतोय. चांगला फटका आहे. उंच उडी घेतली जरूर. लॉंगऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. फेकी झाले. थांबला तोच संपला. डर के आगे जीत नाही. इथे मात्र रिस्क घेतली आणि रिस्क चांगलीच अंगलट आली. क्रमांक 7चा फलंदाज होईल रन आउट. प्रेमनाथ दादाच्या खांद्याला खांदा लावून सुजित दादा ही छान कामगिरी करतायत. मित्रांनो, राजकारण बोलायला सोपं आहे पण एकदा इलेक्शनमध्ये उभे राहून पहा. आपली लोकच कळत नाही की आपले आहेत की लोकांची. काही ते दोन्ही मंडळी राजकारणातलीच आहेत. उपसरपंच पद उपभोगत असलेले कांचनजी पालकर आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हीही. चेंडू फलीमध्ये कॉन्टॅक्ट नाही. जिथे कॉन्टॅक्ट नहीं तिथे उत्पत्ति नहीं. चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता तो नंबर आला 0 आणि या 0 मात्र खळबळ माजवले. खळबळ. जर याने हा सामना जिंकून दिला तर या सुयोग मात्राला 1000 ची बक्षीस दिली जाईल. चेंडू राहिला हवेत. आणखीन एक फलंदाज बाद. क्रमांक 8चा फलंदाज झाला बाद आणि इथे कंप्लीट अडचणीमध्ये आला जासई संघ.
8. जर हा सामना सुयोग मात्राने जिंकून दिला तर आदरणीय सदानंद दादा विष्णू शेठ ठाकूर यांच्याकडून 1000चे बक्षीस, SES या गावची ओळख, पोलीस 24/7 ही सेवा देणारी मंडळी यांच्याकडून या सुयोग मात्रेसाठी जर सुयोगनं सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाची बक्षीस. पहा मित्रांनो, फेअर गेम कशी आहे. आयोजकांचं कौतुक केलं जाईल, तुम्ही संपूर्ण गावकऱ्यांचं कौतुक केलं जाईल आणि बक्षीस लागवणार तुझ्या सगळ्या मंडळींचं. कोणत्याही एका टीमला नाहीये, तर इथे पैसे फक्त क्रिकेटला आहेत. कर्तृत्व सिद्ध करा, कर्तृत्व सिद्ध करा. कर्तृत्व सिद्ध केला जातोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद केले जात आहेत. सुयोग मात्रेनं ठरवलंय सामना मीच फिरवणार. क्रमांक 9 फलंदाज झाला बाद. आता मात्र अंतिम विकेट. 2 चेंडू 11 धावा. पूर्वार्ध जेव्हा संपला 30 धावा बोर्डवर लागला तर दीपापाडी सरांनी सांगितलं की हे आव्हान अवघड आहे. जुई आणि चिरले या 2 संघादरम्यान सुद्धा 31 धावांचा टार्गेट मित्रांनो होता आणि त्याही डिफेन्स झाल्या. आणि वलवडी संघाची ओळख ऑल आउट आणि विकेट हॅट्रिक. ऑल आउट आणि विकेट हॅट्रिक. सुयोग मात्रेचं आज मात्र श्रीमंत बनणार. पाहुण्यांची बक्षीस सगळ्यांनी मिळून दिलेली खऱ्या अर्थानं पाहतोय. सचिन शेठ ठाकूर माजी उपसरपंच धुतुम यांच्याकडून तब्बल 3000 रुपये. विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ज्यांचे सौभाग्यवती सरपंच आहेत आणि स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आदरणीय प्रेमनाजी ठाकूर साहेब यांचे 1000 रुपये आणि त्याचबरोबर सदानंद ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. अशी फक्त आणि फक्त पैशांची खैरात आता मात्र सुयोग मात्रेवर. तब्बल 5000 रुपये या सामन्यामध्ये वलवडी संघाच्या सुयोग मात्राला मिळत आहेत. अभिनंदन. वेल प्लेट. चला नेरे संघाने या लगेचच मनीष पाटील या सामन्याचा सामनावीर ज्याने 1 षटकामध्ये 3 विकेट्स कमावल्या, 4 धावा दिल्या. कारण गेम चेंज त्यानं केला, मोमेंटम आणला ना. अंतिम षटकामध्ये धावा त्याने बाकी ठेवल्या, त्याच्यामुळे तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर मनीष पाटील. हॅलो, क्या बात. अप्रतिम अगदी गोलंदाजी आपण पाहिले तर भेदक गोलंदाजी सुयोगजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सदानंद विष्णू ठाकूर आमचे पोलीस मामा यांच्याकडनं 1000 रुपये. त्यानंतर स्वास्तिक जनरेटचे प्रोप्रायटर त्यांच्याकडनं 500 रुपये. आणि नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर सुचिता प्रेमनाथ ठाकूर अगदी त्यांचे यजमान प्रेमनाथ अनंत ठाकूर विद्यमान सदस्य यांच्याकडनं 1000. तब्बल या ठिकाणी आपण पाहिलं तर पैशांची ही खैरात अगदी सुयोगजी म्हात्रे यांच्यावरती